या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो। त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे, दिवाबत्ती करणे, घटाला रोज एक माळ चढवणे, रोजचा नैवेद्य, तसेच घटाला माळपाणी करणे, तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, काही जण कुंकुमार्चन करतात, अखंड दिव्याची काळजी घेणे असेल, या रोजच्या सेवा तर आपण आपल्या सगळ्या चालूच असतात। पण नवरात्र घटस्थापनेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा, जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे। आपला कुलधर्म जेव्हा आपण करत असतो, आई भगवतीची सेवा करत असतो, त्याचा सगळ्यात महत्त्वाच्या भागाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडले आहेत की कोणत्या माळेला आपल्याला काय करायचं आहे, तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच कडाकणी कोणत्या माळेला बांधावी, कन्यापूजन कधी करावे, देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी, पुरणपोळीचा नैवेद्य कधी करावा, देवीला ही माळ अर्पण करायचीच आहे। तसेच एक माळ जास्त आल्यामुळे जे उठता बसता उपवास धरतात त्यांना उठता बसतानाचा उपवास कधी धरावा, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। बघा, बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की कुळाचार म्हणजे काय आणि तो नवरात्रीमध्ये कधी करायचा असतो। बघा, नवरात्रीमध्ये ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे घट हलवले जातात त्या दिवशी कुळाचार करायचा असतो। कुळाचार म्हणजे काय, तर तुमच्या देवघरामध्ये तुमचे कुलदेवी तसेच तुमचे कुलदैवत यांचे जे टाक आहेत, यांच्या ज्या काही मूर्त्या आहेत त्यावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने देवांना स्नान घालून त्या दिवशी कुलदेवीची तळी भरली जाते आणि कुलस्वामिनीला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो। पूर्णाचे दिवे बनवले जातात, पूर्णाच्या दिव्यांनी कुलदेवीची घटाची आरती केली जाते आणि त्या दिवशी कुलस्वामिनी स्वरूप मानून सुवासिन जेवायला बोलवली जाते, तिला जेवू घातलं जातं, तिचा मानपान केला जातो, त्या सुवासिनीची आपली कुलस्वामिनी समजून ओटी भरली जाते, याला म्हटलं जातं कुळाचार। यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 8वी माळ जी आहे ती 30 सप्टेंबर वार मंगळवारी आलेली आहे। महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 9वी माळ जी आहे ती 1 ऑक्टोबर वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो 2 ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आलेला आहे। आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारणाचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजेच अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या 8व्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला 30 सप्टेंबर मंगळवारी करून 1 तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे। आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजेच 9व्या माळेला तर तो उपवास तुम्हाला 1 ऑक्टोबर रोजी धरायचा आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे। त्याचबरोबर नवरात्रीच्या या 9 दिवसात काही दिवशी काही गोष्टी करण्याला जास्त महत्त्व असते। ज्या काही नवरात्रीमध्ये ज्या काही गोष्टी करतो त्या देखील कुळाचाराचाच एक भाग आहे, हे लक्षात ठेवा। तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी। सर्वांना माहिती असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा पण नैवेद्य असतो, कडाकणीची पण माळ बांधली जाते। तर ही कडाकणी तुम्ही सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी बांधू शकता आणि शक्यतो 7व्या माळेलाच कडाकणी बांधतात। पण जर तुम्हाला त्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला पण बांधू शकता। तर यावर्षी सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 7वी माळ असणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकता। जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला बांधू शकता। मंगळवारी 30 सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे आणि 1 ऑक्टोबरला नवमी तिथी आहे। कडाकणी बांधताना त्या एकूण 5 बांधतात, काही ठिकाणी 7 किंवा 9 पण बांधतात, पण आमच्याकडे मात्र 5च कडाकणीची माळ करून घातली जाते। तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधायची आहे। ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो अगदी त्याच प्रकारे कडाकणीची पण माळ करून घातली जाते। 5 कडाकणीची माळ करून तुम्ही बांधू शकता आणि काही ठिकाणी या कडाकणीच्या पिठापासून देवीचे दागिने पण बनवतात। आपल्या घरात घटावरती कडाकणीची माळ बांधतात आणि काही ठिकाणी त्यामध्ये काही देवीचे दागिने पण असतात, तर त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे आहेत। त्यामध्ये वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, जोडवी, पैंजण, कानातले, खाऊचं पान हे सर्व करून तळून मग दोऱ्यामध्ये बांधून म्हणजे या दागिन्यांची माळ करून घरात घटावर बांधली जाते। आणि तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेता
तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमी दिवशी बांधू शकता, म्हणजे 7व्या माळेला, किंवा नाही जमलं तर मग अष्टमी नवमी यापैकी एका दिवशी बांधू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक नवमीला कडाकणी बांधणार आहेत त्यांनी मात्र घट उठण्याच्या आधी कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल, तळी भरायची असेल तर ते सर्व करून मग आपला जो घट आहे तो उठवायचा आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी, तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकता आणि नवमीला पण भरू शकता, किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो। तर नवरात्रीमध्ये सुद्धा शुक्रवारी ललिता पंचमी आहे 5व्या माळेला, आपण ललिता पंचमी असं म्हणतो, तर तुम्ही त्या दिवशी पण देवीची ओटी ही भरू शकता। जर तुम्हाला वाटलं अष्टमी नवमीला आपल्याला जमणार नाही तर तुम्ही शुक्रवारी ललिता पंचमी आहे आणि शुक्रवार पण आहे त्यामुळे देवीचा हा चांगला वार आहे, तर त्या दिवशी पण तुम्ही ओटी भरू शकता। शुक्रवारी 26 सप्टेंबरला ललिता पंचमी आहे आणि त्या दिवशी ओटी भरली तरी चालेल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे। कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी घ्यावीच, किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण ते घ्यावं असं अजिबात न करता आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे आणि तुम्ही साडीने पण ओटी भरू शकता किंवा फक्त खाना नारळाने पण ओटी भरू शकता। देवीच्या मूळपीठावर जाऊन ओटी भरणं जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच भरावी, किंवा आपल्या घरच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन ओटी भरू शकता। आणि जर तुम्हाला बाहेर कुठेही जाणं शक्य नसेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी पण आपण ही ओटी भरू शकतो आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सवासणीला ती ओटी देऊ शकतो। अशा प्रकारे ही देवीची ओटी आपण अष्टमी आणि नवमीला शक्यतो भरायची असते। आता त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे की कन्यापूजन कधी करावं। नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात, त्या कन्यांना साक्षात आपण देवीचं स्वरूप मानून त्यांची पूजा करतो। ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते पण अष्टमी आणि नवमीला करू शकतात, काही जण सप्तमीला पण करतात, म्हणजे 8व्या किंवा 9व्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता। काही जण 7व्या माळेला पण करतात, पण जर तुम्हाला या तिन्ही दिवशी शक्य नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल पुढे काहीतरी अडचण येईल स्त्रियांना वगैरे तर त्यांनी या 9 दिवसांपैकी एखाद्या दिवशी अवश्य कन्यापूजन करू शकता। आणि जर या 9 दिवसांमध्ये काही कारणास्तव आपल्याकडून कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकता। तसेच देवीची ओटी देखील तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला भरू शकता। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा। तर घट उठवण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो। आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आली आहे त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत, म्हणजे काही जण नवमीला उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात। तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवूनच मगच घट उठवायचा आहे। बरेच जण त्या दिवशी गारवा म्हणून थोडासा दहीभात पण त्या घटामध्ये टाकतात, म्हणजे घटाला दहीभाताचा नैवेद्य दाखवतात। बघा, या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा आपल्यावर राहते। सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळवा म्हणून हा सगळा कुळाचार कुळधर्म करायचा असतो। आता सगळ्यात महत्त्वाचा आपण बघा, शारदीय नवरात्र उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळ अर्पण करायची आहे। अगोदर तुम्ही 7व्या 8व्या माळेला देखील करू शकता। लवंग घेताना अखंड घ्या, एक दोरा घ्या, पांढरा किंवा तुमच्याकडे कलावा असेल तरी देखील चालेल आणि त्या दोऱ्याला एक एक लवंगा घेऊन गाठण बांधायची आहे आणि ही 11 लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल, टाक असेल किंवा फोटो असेल त्यांना ती अर्पण करायची आहे। अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते किंवा ज्यांच्याकडे घट असेल त्यांनी घटाला अर्पण करा। अशा आपण घटाला फुलांच्या माळा अर्पण करतो त्या पद्धतीने घटाला ही लवंगाची माळ अर्पण करायची आहे। आवर्जून ही सेवा जी आहे ती तुम्ही करा, चुकवू नका। तसेच कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री ही करू शकते। तर बघा, आई भगवती तुमची कुळदेवी कुठली जरी असली तरी सुद्धा आपल्याला कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आवर्जून ही सेवा करा, चुकवू नका।
या ग्रंथाचं पारायण काही कारणाने तुम्हाला शक्य नाही झालं तर मग अशा वेळेस तुम्ही श्री कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। जे 11 वेळा श्री कुंजिका स्तोत्राचा पाठ करतो त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं, पण असा अर्थ नाही की दुर्गा सप्तशती पाठ करायचाच नाही। ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगते। कुळाचाराचाच भाग म्हणून घटाला पूर्णाचे दिवे तसेच 8व्या किंवा 9व्या माळ्याला हवन हे आवर्जून करायचं आहे। तुम्ही गट बसवला असेल किंवा नसेल तरी आवश्यक नवरात्रीमध्ये हवन करावे, तसेच कुंकुमार्चन करावे। तर बघा, या नवरात्रीमध्ये आपल्या कुळाचारासाठी कुलस्वामिनीच्या अत्यंत महत्त्वाच्या या छोट्या मोठ्या सेवा आहेत, पण त्या न चुकता तुम्ही आवर्जून करा, कारण आपण या सेवा रोज रोज करू शकत नाही। त्यामुळे किमान या 9 दिवसाच्या काळात तरी या सेवा आपल्या हातून ह्या नक्कीच व्हाव्यात किंवा कराव्यात। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।